शेतकरी मित्रांनो, सध्या गहू ओंबे येण्याच्या अवस्थेत आहे. झेंडापत्ती निघायला लागलेली आहे. अशा अवस्थेमध्ये ॲग्रिकॉसचे फॉर्म्युले वापरून गव्हाचं पीक जोमदार आलेलं. आज आपण त्या डेमो प्लॉटवरती आहोत आणि बघा या गव्हावरचं क्लोरोफिल कसं आहे, पानाची साईज किती मोठी आहे आणि आता लोंबीसुद्धा किती मोठी निघत आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर एकूणच ॲग्रिकॉसचे फॉर्म्युले या गहू पिकाला किती उपयुक्त ठरलेले आहेत हे आज आपण ॲग्रिकॉसचे एमडी अजय आदाटे साहेब यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आदाटे साहेब नमस्कार. नमस्कार. काय नेमकं मला सांगा की हा गहू इतर गव्हांपेक्षा फार म्हणजे जी पानं मोठी दिसत आहेत, ओंब्या मोठ्या निघायला दिसत आहेत, काय नेमकी जादू ॲग्रिकॉसच्या प्रोडक्टची झालेली आहे याच्यावरती? नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या ज्या गव्हाच्या प्लॉटवरती उभे आहोत हा ॲग्रिकॉसचा एक गव्हाचा डेमो प्लॉट म्हणून 1 एकरचा प्लॉट हा पूर्णपणे केलेला आहे. आणि ह्या गव्हाच्या प्लॉटची परिस्थिती आता तुम्ही सहसा या व्हिडिओमधनं बघतच आहात. तर इथं पाने मोठी दिसत आहेत आपल्याला. आत्ताच आपण ह्या गव्हाच्या प्लॉटचे फुटवे सुद्धा आपण मोजले तर एका दाण्यापासून सरासरी 24 फुटवे आपल्याला ह्या गव्हाच्या दाण्यापासून आपल्याला मिळालेले आहेत. सर्वात जास्त फुटवे हे आपल्याला मिळालेले आहेत. तसंच ह्या गव्हाच्या पानावर पूर्णपणे जर आपण त्याची लांबी जर मोजली तर लांबी कोणी सहसा मोजत नाही. ऊसाची लांबी, केळीच्या पानाची लांबी मोजली जाते, मक्याच्या पानाची लांबी मोजली जाते, पण गव्हाच्या पानाची लांबी मोजायला गव्हाचं पानच कधी आपल्याला सापडत नाही अशी एक परिस्थिती आहे. पण ह्या प्लॉटमध्ये आपण ॲग्रिकॉसच्या डेमो प्लॉटमध्ये गव्हाच्या प्लॉटच्या पानाची लांबी पहिल्यांदा आपण मोजली. जो गहू आता पोटऱ्यात येऊन त्याचं एक लोंबी पडायच्या अवस्थेमध्ये तो आलेला आहे. तर अशा पद्धतीच्या गव्हाच्या पानामध्ये जर आपण सगळे सरासरी बघितलं तर त्याच्या पानाची रुंदी ही आपण चेक जेव्हा केली त्यावेळेस आपल्याला असं दिसून आलं की सरासरी 1 इंच रुंदी ह्या गव्हाच्या पानाची आपल्याला दिसली. आणि गव्हाच्या पानाची रुंदीच नुसती आपल्याला दिसली नाही तर गव्हाचं जे ते ओंबी पडत आहे तर ओंबीचं खूप मोठ्या पद्धतीनं झेंडापत्ती सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला ही दिसत आहे. आणि तिची जी जाडसरपणा आहे तो सगळ्यात मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आणि सर्व जे फुटवे आहेत त्या सर्व फुटव्यांना सेम पद्धतीमध्ये आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीचं जर नियोजन करायचं असेल तर ॲग्रिकॉसचा एक फॉर्म्युला असा आहे की कमी खर्च जास्त उत्पादन आणि जमिनीचा पोत आहे असा टिकला पाहिजे. ह्या सूत्रावर ॲग्रिकॉस आज सुद्धा काम करतं. आणि जेव्हा ह्या प्लॉटची लागवड झाली होती त्यावेळेस महर्षी पॉवरटेक ग्रॅन्युअल ज्याच्यामध्ये मायक्रोरायझा आहे, सीवीड, अमायनो, पल्विक याच्यासारखं मिक्स खत आहे हे 15-15 बरोबर दिल्यानंतर दुसऱ्या डोसला फक्त युरिया आणि झिंक हे 2 खतं टाकली गेली होती. आणि त्याच्यानंतर ह्या प्लॉटला कुठलंही खत देण्यात आलेलं नाही आतापर्यंत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस लहान प्लॉट होता, फुटवे येण्याचं टायमिंग त्याचं 20 ते 25 दिवसाचं होतं, त्यावेळेस झा नावाचा फॉर्म्युला म्हणजे ज्याच्यामध्ये झेनिया, हँगर 9 आणि अमेझॉन गोल्ड असा झा नावाचा फॉर्म्युला स्टिकॉन प्लस सोबत आपण फवारणी केली होती. त्याच्यामध्ये मावा, किडी, सर्व प्रकारच्या अळी ह्या कंट्रोल झाल्या आणि त्याच्यानंतर तिच्या फुटव्यांची वाढ ही खूप एकदम जबरदस्त झाली. त्याच वेळेस आपण ॲग्रिकॉसचं पोटॅश, फॉस्फरस आणि मायक्रोरायझा मायक्रॉस नावाने हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याची ड्रिंचिंग याला दिली होती. म्हणजे टाकलेली खतं जी आहेत ती खतं एकदम चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये उपलब्ध झाली. आणि चांगल्या प्रकारे खतं उपलब्ध झाल्यामुळं इथं चांगल्यातले चांगले फुटवे, चांगल्यातली चांगली पानं इथं आपल्याला तयार झालेली दिसत आहेत. पण 1 नाही 2 नाही पण सरसकट पानं मोठे झालेले आहेत. याचा परिणाम भविष्यात काय होईल? याचा म्हणजे किती उत्पादनात किती वाढ होईल काय सांगता येईल का? शेतकरी बंधूंना आपल्याला माहीतच असेल की कुठलंही पीक जर असेल तर त्या पिकामध्ये पान हे आईची भूमिका निभावत असतं. म्हणजे कुठलंही खत जमिनीमध्ये तुम्ही टाकला की ते पाण्यावाटे वर येतं आणि पाण्यावाटे वर येऊन ते खतं ही पानामध्ये येतात. पानामध्ये सूर्यप्रकाशाच्या किरणांद्वारे हवा, पाणी आणि खत यांचं मिश्रण तयार होऊन त्याचं अन्न तयार केलं जातं. म्हणजे आज जे पान आपल्याला मोठं दिसत आहे, आज जे पानाची जी लांबी दिसत आहे ती वरून खाली एक धनुष्य पाण्यासारखी जे आपल्याला दिसत आहे, ह्याच्यामुळं
सूर्यप्रकाशाची किरण पूर्ण पानावर पडत आहेत आणि पूर्ण पानावर पडून पानामध्ये जास्तीत जास्त अन्न तयार करायची प्रक्रिया वाढत आहे. अन्न तयार केल्यानंतर हे अन्न पहिल्यांदा मुळाला जाईल, मुळं मोठी होतील आणि दुसऱ्या वेळेस मात्र हे अन्न तुमच्या लोंबीला येणार आहे. त्यामुळे लोंबीमध्ये सगळ्यात जास्त दाणे तयार होणार आहेत. आता ओंबी निघताना सुद्धा आम्ही पाहतोय की ही ओंबी निघणारं जे वरचं आवरण आहे त्याला असं वेगळं लष्टर आहे कलिंगड्यासारखं पांढरं शुभ्र. तर ती काय नेमका प्रकार आणि ती कशाचं म्हणजे काय दर्शवतं ते? तुम्हाला माहीतच असेल, कलिंगड जेव्हा निघलं जातं त्यावेळेस कलिंगडाच्या वर आपण एक हाताने हे केलं पुसलं की त्याच्यावर भुरीसारखा एक प्रकार दिसतो, पण ती भुरी नसून त्याचं ते लष्टर असतं. त्याच पद्धतीचं लष्टर हे तुम्हाला गहू जेव्हा ओंबीमध्ये असतो आणि अशा पद्धतीमध्ये जेव्हा गहू असतो त्यावेळेस ह्याच्यावर जे लष्टर दिसतं ते लष्टर म्हणजे त्या पानामध्ये सर्वात जास्त चांगल्या पद्धतीमध्ये पोषण त्याचं झालेलं आहे आणि हे पोषण झाल्यामुळं आज त्याची ओंबी ही सर्वात मोठी येणार आहे आणि आज त्याची पानं ही जास्तीत जास्त अन्न तयार करून ते लष्टर तयार करण्याचं काम ह्याच्यामध्ये करत असतात. ओंबी बाहेर पडते आणि तुमचे फॉर्म्युले आता वापरून बऱ्यापैकी झालेले आहेत. आता काय कोणता फॉर्म्युला राहिलाय का की बाबा आता जास्तीत जास्त दाणे मोठे होतील आणि उत्पादनात वाढ होईल असं काय म्हणता येईल का? हो, नक्कीच. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, ओंबी जेव्हा तुमची बाहेर पडते, झेंडापत्तीसारखा तुमचा आताचा परिस्थिती येते त्यावेळेस तुमचे जास्तीत जास्त ओंबी लांब होण्यासाठी आणि जास्तीत जास्त दाणे भरण्यासाठी आपल्याला गॅसेक्स नावाचा फॉर्म्युला आपण ह्याच्यामध्ये देतोय. गॅसेक्स म्हणजे जिओजीप, अमेझॉन गोल्ड, स्टिम्युलस आणि झेनॉन या प्रकारचे सर्व प्रकारची खतं, औषधं ही मिक्स करून आपण ह्याच्यावर मारतोय. ह्याच्यामुळं तुमची जी पानं आहेत त्या पानामध्ये अजून जास्त पद्धतीनं अन्न तयार होईल आणि हे झालेलं अन्न हे तुमच्या ओंबीमध्ये जाईल. ओंब्या मोठ्या जाड होतील, त्याच्या दाण्यांची संख्या सुद्धा ह्याच्यामध्ये वाढेल. आणि हे करतानाच हा वरचा गॅसेक्सचा फॉर्म्युला मारतानाच आपण ड्रीपमधून ॲग्रिकॉसचं पोटॅश, ॲग्रिकॉसचं पीनट लीडर ज्याच्यामध्ये सीवीड अमायनो ॲसिड मिक्समध्ये आहे आणि ॲग्रिकॉसचं मायकोरायझा जे मायकोस, हे सगळं एकत्रित करून आपण ताकाबरोबर देणार आहोत की जेणेकरून ह्याचे जास्तीत जास्त खतं ह्याच्यामध्ये उचलून घेतली जातील आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळेल. साहेब, आता तुम्ही जिथं उभं राहिला त्या ज्या प्लॉटमध्ये, तुमच्या डेमो प्लॉटमध्ये, त्याच्या मागं पण एक प्लॉट दिसतोय की त्याला तुमचे प्रोडक्ट वापरले नाहीत. तर ही इतकी तफावत का दिसून येते, कशी काय म्हणजे? तर इतकी तफावत दिसण्याचं खूप मोठं कारण आहे की संतुलित अन्नद्रव्य, जसं एखाद्या माणसाला संतुलित अन्नद्रव्य खाल्लं जातं आणि तो माणूस आजारी पडत नाही, तर आपल्या पाठीमागचं गमक सुद्धा तेच आहे की आपण जी खतं देतोय, जी औषधं देतोय, ज्या टायमिंगला देतोय त्या टायमिंग, ती औषधं ही खूप महत्त्वाची आहेत आणि आपण अशीच खतं किंवा औषधं देतोय की जे त्या पिकाला सर्वस्वी गरजेची आहेत. जर त्या पिकाला ती औषधं त्या टायमिंगला जर मिळाली नाहीत तर नुसता खर्च करून सुद्धा उपयोग नाही. तर त्याच्यामध्ये तुमचं ठिबक द्वारे ही खतं देणं ही सगळ्यात व्यवस्थितपणा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि तुमच्या प्लॉटमध्ये ठिबक असणं, त्याच्या वाटे ही खतं देणं आणि त्याच्या वाटेच तुमचे टाईम टू टाईम स्प्रे करणं हे खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही खूप छान पद्धतीनं माहिती आज या गहू पिकाच्या उत्पादन वाढीची सांगितलेली आहे आणि तुमच्या एकूणच ॲग्रिकॉसच्या फॉर्म्युलेची. आता आपण असाच एक व्हिडिओ नंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर सुद्धा करूयात की जेणेकरून नेमकेपणानं आपल्याला उत्पादन किती आलं हे सांगता येईल. धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद.